राम हा शाकाहारी नसून अंसाहारी होता। शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। सरकार आणायला खोके पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका। तर सत्तेमध्ये असताना ठाकरेंनी 1 रुपयाही वाढवला नाही, दीपक केसरकर यांचा पलटवार। ठाकरेंनी पाठिंबा दिला म्हणजे सुटणारा प्रश्नही सुटणार नाही, नारायण राणे यांची टीका। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा। अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची 7:30 वाजता मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी। लोकसभेला अमरावतीमधून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रहारने महायुतीचा धर्म पाळला तर आम्हीही पाळू, आमदार रवी राणांची सावध प्रतिक्रिया। मुंबईमध्ये येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। आम्ही मुंबईमध्ये कसं येणार 10 तारखेला कळेलच, जरांगेंचं वक्तव्य। आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही गाड्या मुंबईत नेणारच, जरांगे ठाम। तुमचं दूध अन्न धान्य बंद करू, आम्ही शेतकरी आहोत, जरांगेंचा इशारा। जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही, आंदोलन करणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। मी राम मंदिरामध्ये जाणारच, निमंत्रणाची गरज नाही, पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। साताऱ्याच्या रायगावमध्ये मंत्री छगन भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। अभिवादनानंतर आंदोलकांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण। महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन, नाना पटोलेंची माहिती, लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार। नारायण राणेंचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर दावा कायम, नांदायचं असेल तर युतीचं पावित्र्य राखा, उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणेंचा पलटवार। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा, बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना, तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह। शिंदे गटातील 7 खासदारांचं भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी पत्र, काँग्रेस नेते सतेज पाटलांचा दावा, पाटलांकडे बंगाली बाबा असल्यामुळे दावे सुरू, धनंजय महाडिकांचा टोला। जामिनाच्या मुदत वाढीसाठी नवाब मलिकाने सुप्रीम कोर्टात जावं, तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, 15 जानेवारीपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीमध्ये आज तर मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद, मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात।